घरातून निघताना ना एवढं लेट झालं की मला ट्रेनमध्ये लिटरली मेकअप करायला लागला. तर नमस्कार मंडळी, आज आम्हाला जायचं होतं ह्यावाल्या मंदिरात आणि त्यासाठी मी लिटरली 6:15ची ट्रेन पकडणार होते. बट आपलं डोकं चाललं नाही आणि 5च्या अलारामच्या ऐवजी 6 वाजताचा अलाराम लावला आणि त्याच्यामुळे 6 वाजता मी उठली. आणि 6:15ची ट्रेन असल्यामुळे मला लिटरली 15 मिनिटं होते फक्त. त्याच्यामुळे मी पटकन रेडी झाली आणि बाहेर मी कसं तरी रेल्वे स्टेशनला गेली आणि तिकडे जाऊन ऐकलं की 12 डिब्बों की तेज लोकल डेरी फ्रेट चल रही है. घ्या आता. आधी माहिती असतं तर मी लेटच निघली असते नाही का. पण कसं बसं फायनली अर्ध्या तासानंतर ट्रेन आली. मग पटकन ट्रेनमध्ये बसलो आणि सगळा नट्टापट्टा ना त्याच्यामध्येच केला. आणि मग 2 तासाचा प्रवास करून फक्त असा चहा पिऊन आहे ना आम्ही ह्या मंदिरात पोहोचलो. आणि याचा फुल ॲड्रेस तुम्हाला कॅप्शन मध्ये भेटेल, नक्की जाऊन चेक करा. मंदिराच्या आतमध्ये जाऊन आहे ना मस्तपैकी दर्शन वगैरे घेतलं, थोडं बसलो. आतमधलं जे पण कोरीव काम होतं ना ते सगळं बघितलं आणि भाई मनच भरलं नाही. जेवढं आतमधलं भारी होतं ना तेवढंच बाहेरचं सुद्धा एकदम मस्त होतं. त्यामुळे भरपूर सारे फोटोज काढले आणि मग तिथल्याच बाजूच्या गार्डन मध्ये जाऊन बसलो. जरा एक फेरफटका मारून येऊया, त्याच्यामुळे तिकडे गेलो. आणि या गार्डनचा आणि या मंदिराचा ना पूर्ण व्लॉग मी युट्यूबला टाकलेला आहे, सो नक्की जा आणि तो चेक करा. उन्हाचं आपण काळं न व्हावं म्हणून एकाच कार दोघींमध्ये घेतला आणि मग डायरेक्ट गेलो सिटी पार्क मध्ये. हे आहे कल्याणला. आणि मग तिथे गेल्यानंतर ना आम्हाला एक रील बनवायची, पण एवढ्या उन्हाचं कसं बसं आम्ही रील बनवली. भलेही ती आम्ही आता पोस्ट करणार नाही, पण स्टील आम्ही 1760 वेळा रेटेक्स घेतले आणि ती बनवली. फायनली बाबा कशी बसी रील्स बनली. आणि त्याच्यामुळे म्हणलं आपण आता निघूया. मग काय ट्रेन पकडली आणि त्याच्यामध्ये जागाच नव्हती बसायला, त्याच्यामुळे लटखटच घरी यायला निघालो.